श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. रामनवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो, कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे जीवनचरित्रावरून आपल्याला समजते. प्रभू श्रीराम फक्त आदर्श पुरुषच नव्हते, तर एक वचने, एक पत्नी, एक वाणी, एक बाणीही होते. त्यांच्यात निश्चय आणि त्यागी होता. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारा राम केवळ पितृभक्त त्यागी होता. वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राजाचा त्याग करून 14 वर्ष वनवास पत्करणारा राम केवढा निश्चयी धैर्याचा महामेरू होता. प्रभू श्रीराम प्रचंड सात्विकता होती. वनवासातील श्रीरामाचे सोबती हनुमंत, बाली, सुग्रीव, जांबुवंत, जटायू, विभीषण केवळ या सर्वांचा श्रीरामाच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला. अशा रामनवमी ही 26 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी आहे. त्याचबरोबर चैत्र नवरात्रेची अष्टमी आणि नवमी ही याच दिवशी आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला साधी सोपी आपली कुलदेवीची सेवा आणि भगवान श्रीरामाची, मारुतीरायाची, माता सीता मातेची आजच्या दिवशी घरच्या घरी सेवा कशी करता येईल ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सकाळी स्नान केल्याच्या नंतर घरातले नित्यकर्म आवरून घेतल्याच्या नंतर देवपूजा केल्याच्या नंतर जर आपल्या घरामध्ये रामाची, सीता मातेची आणि मारुतीरायाची जर मूर्ती असेल तर एका शुभ्र पिवळ्या किंवा सफेद कापडावरती त्या रामाच्या, सीता मातेच्या आणि मारुतीरायाच्या, लक्ष्मणाच्या ज्या काही मूर्ती असेल तर ती मूर्ती पाटावरती ठेवून आजच्या दिवशी जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करता आला तर अभिषेक करावा किंवा षोडोपचार पूजा जशी आपण घरातल्या देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आजच्या दिवशी आपण रामाची, सीता मातेची यांची पूजा करावी. आजच्या दिवशी सुंठवडा जो की आपण सुंठ ही खिसून घेऊन घरच्या घरीही आपण बनवू शकतो आणि त्यामध्ये साखर किंवा थोडंसं गूळ मिक्स करून तो सुंठवडा आजच्या दिवशी आपण रामाच्या चरणी हा अर्पण केला जातो. आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता रामाचा पाळणा म्हटल्याच्या नंतर आरती केली जाते. नैवेद्य म्हणून आज सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. तर आज दुर्गा अष्टमी आहे आणि नवमीही आहे. तर नवरात्र चालू आहे. तर नवरात्रीत माता आपल्या कुलदेवीची, माता भगवतीची सेवा केली तर आपल्या आयुष्यातले जे काही दुःख किंवा आर्थिक काही समस्या असेल किंवा संतती प्राप्तीसाठी आपल्याला काही अडीअडचणी येत असेल तर अशा वेळेस मनापासून केलेली सेवा म्हणजे कुलदेवीची सेवा. तर एकदम साधी आणि सोपी सेवा. तर आजच्या दिवशी अष्टमी ही माता देवीसाठी आहे. तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ जर केलं तर ही कुलदेवीची सेवा आहे आणि आजच्या दिवशी देवीला नक्की प्रार्थना करा की जी काही मी सेवा करते ती मनापासून आणि अंतःकरणापासून ही सेवा करत आहे. जी काही तुमची अडीअडचण असेल ती कुलदेवीला सांगा. या जे काही आपलं घराणं आहे ते माता नक्कीच ऐकते आणि आपल्याला जे काही दुःखातून, कष्टातून ती मुक्त करते. तर ही अति उच्च कोटीची माता भगवतीची सेवा आहे. तर कमीत कमी नवरात्रीत आपल्याला नाही जमलं तर किमान अष्टमीच्या दिवशी जरूर ही सेवा केली जाते. तर हीच सेवा आपण पौर्णिमेच्या दिवशीही जर केली तर साधारण 11 पौर्णिमा जर ही सेवा आपण घरी केली आणि 12व्या पौर्णिमेला जर आपण कुलदेवीच्या ठिकाणी कुलाचार जाऊन केला तर आपल्याला कधीही
लक्ष्मीची कधीही कमतरताही पडत नाही आणि ही खूप उच्च कोटीची सेवा आहे, तर नक्की प्रत्येकाने ही सेवा करावी. तरी त्याचबरोबर रामनवमी आहे, तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावरती राम रक्षामध्ये एक स्तोत्र आहे, तर त्या स्तोत्राचं 1 ते 10 स्तोत्र दिलेले आहेत, तर त्या स्तोत्राचं आजच्या दिवशी नक्की पठण करावं. तर स्तोत्राचं पठण केलं, रामरक्षाचं पठण केल्याच्या नंतर मारुती रायाचं स्तोत्र आहे, तर त्याचंही आजच्या दिवशी हे पठण केलं जातं आणि जी काही आपण सेवा करतो ती रामाच्या स्वामींच्या चरणी ती अर्पण करावी. कारण जी काही आपण मनापासून सेवा केली तर ती त्यांच्या चरणी जर अर्पण केली तर त्याचं हे फळ आपल्याला नक्कीच मिळतं. आणि जी काही चुकून माकून आपल्याकडून कळत नकळत एखादी गोष्ट आपल्याकडून राहिली असेल तर ती ती पदरात घे आणि माझी सेवा ही मानून घे, अशी ही जर विनंती केली तर सगळं काही पुण्य आपल्याला मिळतं. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.